गावाच्या थोडस अंतरावरती एक पुरातन छोटस मंदिर होतं आणि इतकं जुनं होतं कुणालाही माहित नव्हतं की ते कोणत्या देवाचं आहे. इतकं पुरातन. तिकडं कुणी जात नव्हतं जंगलामध्ये. गावातला एक विद्यार्थी जो बाहेरगावी शिकायला होता तो विद्यार्थी त्या ठिकाणी गेला. अभ्यासाच्या कारणामुळे गेला, अभ्यास करत बसला आणि अभ्यास झाल्याच्या नंतर त्याला वाटलं की हे बंद पडलेलं मंदिर आपण थोडं स्वच्छ करावं. त्यानं ते मंदिर स्वच्छ करायला घेतलं. मंदिर स्वच्छ केल्याच्या नंतर त्यानं पाहिलं की मूर्ती इतकी सुंदर आहे, अतिशय विलोभनीय मूर्ती आहे. त्या मुलाला वाटलं आपण या मूर्तीचं दर्शन घ्यावं. तो मुलगा त्या मूर्तीचं दर्शन घ्यायला खाली वाकला तर त्याच्या अंगावरती एक पाण्याचा थेंब पडला. त्यानं पाहिलं उन्हाळ्याचे दिवस आहे, दुष्काळ आहे, आजूबाजूला कुठंच पाण्याचा थेंब नाही आणि माझ्या गालावर पाण्याचा थेंब पडला. त्यानं इकडं तिकडं पाहिलं तर त्या मूर्तीच्या पाठीमागं भिंतीवरती एक फोटो लावलेला होता. फोटो फ्रेम होती. त्या ठिकाणी एक फोटो होता एका म्हाताऱ्या व्यक्तीचा, धूस असलेली होती त्यावरही आणि त्या फोटोच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं पुन्हा एकदा दर्शन घेतलं, बघू काय होतं. पुन्हा दर्शन घेतलं आणि पुन्हा फोटोकडे पाहिलं तर पुन्हा त्या डोळ्यातनं पाणी येत आहे. त्याला प्रश्न पडला हे नेमकं काय होतंय. तो गावात आला, मित्रांना सांगितलं. हळूहळू ही बातमी पंचक्रोशीमध्ये पसरली. जिकडं कुणीच फिरकत नव्हतं तिथं यात्रा भरायला सुरुवात झाली. सगळे लोक यायचे आणि त्या मूर्तीचं दर्शन घ्यायचे, त्या देवाचं दर्शन घ्यायचे. दर्शन घेतलं की त्या फोटोच्या डोळ्यातनं पाणी यायचे. नेमकी भानगड काय कुणालाच काही कळत नव्हतं. लोकांनी नवस वगैरे करून बघितले, कुणाचा काही नवस फळला नाही. आणि नवस फळला नाही की आपल्याकडे लोक देव बदलतात. पुन्हा गर्दी कमी झाली, परंतु हा जो विद्यार्थी होता तो येत राहिला. त्याला बघायचं होतं नेमकं का असं होतं. चिकित्सक होता आणि तो पुन्हा येत राहिला. एक दिवस तोही थकला. दुसरं काहीच घडत नाही, फक्त दर्शन घेतलं की त्या फोटोच्या डोळ्यातनं पाणी येत आहे. त्यानं आज नेहमीप्रमाणे दर्शन घेतलं, हात जोडले त्या देवाला आणि म्हटला माझी इतक्या दिवसांचा प्रश्न होता तो काय सुटेल असं मला वाटत नाही. आता मी इकडे येणार नाही, आज माझा शेवटचा दिवस आहे. दर्शन घेतलं, परत फिरला तर मूर्तीतनं आवाज आला थांब, मला माझं हृदय मोकळं करायचंय पण कुणाजवळ करावं असा माणूस मला भेटला नव्हता. तू सहृदय दिसतोस, तुझ्या समोर मी माझं अंतःकरण मोकळं करणार आहे. तो थांबला आणि आता ती मूर्ती बोलायला लागली. त्या मूर्तीनं सांगितलं या जंगलामध्ये मी एक दगड होतो, मेंढपाळ यायचे माझ्यावरती बसायचे, भाकरी खायचे, इथं थुंकायचे, इथंच पाणी काढायचे, निघून जायचे. इतर प्राणी यायचे, इथं बसायचे, नैसर्गिक क्रिया करायचे. पाऊस यायचा, ऊन वारा सगळं काही मी सहन करत होतो. मला त्याचं काहीही वाटत नव्हतं. मी कुणाच्या खिजगंतीतही नव्हतो. पण एक दिवस हा जो वर म्हातारा आहे तो म्हातारा आला. हा जो वर म्हातारा आहे तो म्हातारा आला आणि त्या म्हाताऱ्यानं आपल्या पिशवीतनं काही हत्यारं काढली आणि मला मारायला सुरुवात केली. आपल्या हत्यारानं तो मला मारायचा, मला राग यायचा. मी या म्हाताऱ्याला शिव्या घालायचो. माझे तुकडे छोटे छोटे कण मी त्याच्या डोळ्यात उडवायचे, त्याच्या अंगावर उडवायचे, त्याच्या अंगात ते घुसायचे, रक्त निघायचं. तरीही हा म्हातारा काय मला मारणं बंद करायचं नाही. दररोज हेच व्हायचं. काही दिवस लोटल्याच्या नंतर एक दिवस हा म्हातारा आला, परंतु पिशवीमध्ये हत्यारं नव्हती, फुलं घेऊन आला. त्यानं माझ्या पायावर फुलं वाहिली, पाया पडला आणि निघून गेला. काही दिवसांवर लोक आले, टाळ मृदंग घेऊन, दिंड्या घेऊन आले, माझं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरामध्ये हा फोटो लावला. आणि त्यावेळी मला कळालं तो म्हातारा मला मारत नव्हता, मला घडवत होता. याला संत म्हणतात. तो म्हातारा मला घडवत होता. आणि आजही ज्या व्यक्तीला मी शिव्या घातल्या, माझे छोटे छोटे कण उडवून त्याला जखम करण्याचा प्रयत्न केला, ती व्यक्ती आजही लोक जेव्हा माझं दर्शन घेतात, माझ्या पाया पडतात, त्यावेळी
आनंद अश्रू त्या फोटोतनं बाहेर येतात आणि आज मूर्ती सुद्धा रडायला लागली. मी एवढा कम नशिबे, मी माझ्या गुरुची कृतज्ञता सुद्धा व्यक्त करू शकतो.